Hi, welcome back to Epilepsy Thursdays. I'm Casey and accept epilepsy. Throughout the month of June, we will be talking about the psychological backlash that a person with epilepsy experiences or rather goes through. What is psychological backlash? Psychological backlash is let me reframe it. A person with epilepsy or the life of a person with epilepsy is not confined only to seizures. सीजर आ गई मतलब आपका पूरा लाइफ उतना ही है. एपिलेप्सी मतलब क्या, अरे थोड़ा सीजर आता है उसके बाद तो आप नॉर्मल हो जाते हैं, राइट? तो नहीं, ऐसे नहीं होता. उसके साइकोलॉजिकल साइड इफेक्ट्स भी बहुत होते हैं. And when I talk about psychological side effects, I do not mean the side effects of the medicines that work on our mental health, but it is the societal backlash. सोसाइटी जो हमारे बारे में जैसे हमारे बारे में बात करती है या डायरेक्टली हमसे जिस तरीके से बात करती है या फिर हमें कैसे लगता है, इन सब चीज़ों को ये सब चीज़ें ना दिमाग में कबड्डी खेलती रहती हैं और जिसकी वजह से मेंटल हेल्थ का हमें बहुत ज़्यादा ख्याल रखना पड़ता है. बरेच वेळेला काय होतं, नॉर्मल लोकांना असं वाटतं की हां, फक्त सीजर येण्यापुरतंच तर एपिलेप्सी असतं, नंतर तर तुमचं आयुष्य नॉर्मल असतं. तेवढ्या काळापुरतं थोडं तुम्ही अबनॉर्मल होता ना, बाकी काय आहे त्यात, एवढं काय त्याला सिरियसली घ्यायचं, करेक्ट, असंच वाटतं. पण तसं नसतं. Having epilepsy and living with epilepsy is an entirely different lifestyle altogether. तुम्हाला तुमचं अख्खं जीवन बदलावं लागतं. हो, हे मान्य आहे की मीच स्वतः म्हणते की एपिलेप्सी तुमच्या आयुष्याचा एक भाग असू शकतो, तुमचं संपूर्ण आयुष्य असू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्याबद्दल विचार नाही करायचा किंवा ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांच्याशी तुम्ही विचित्र वागाल. कारण त्या व्यक्तीला हे तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे की ती व्यक्ती भांगडा चालू आहे डोक्यात, खूप साऱ्या गोष्टी चालू असतात, त्या एक्झॅक्टली काय आहेत आणि तुम्ही आम्हाला काय बोलता किंवा फक्त सीजर एवढाच विचार आमच्या डोक्यात चालू नसतो, तर काय एक्झॅक्टली चालू असतं याबद्दल आपण जून महिन्यात बोलणार आहोत. पण तत्पूर्वी प्रश्न. अंकुश मोहिते यांनी विचारलंय, टी एप्टॉइन अँड टी एपिलिन या गोळ्या काही वेळेस एपिलेप्सीवर काम करण्यास असमर्थ ठरतात, असे का बरं? अंकुश मोहिते ये सवाल पूछ रहे हैं कि टी एप्टॉइन और टी एपिलिन ये जो दवाइयाँ होती है वो कभी कभार एपिलेप्सी पे काम नहीं करती, तो ऐसे क्यों होता है? There are times when T-Eptoin and T-Epilin do not work when it comes to epilepsy. Why is it so? Well, that is actually not what happens. Any medicine, any anti-epileptic drug is given to you to curtail the frequency of your seizures. कोई भी दवाई जो आपको दी जाती है वो आपके सीजर को कंट्रोल करने के लिए होती है, सीजर फ्रीक्वेंसी को. अब ये सीजर फ्रीक्वेंसी क्या चीज है? सीजर फ्रीक्वेंसी माने आपको कितनी बार सीजर्स आ रहे हैं, उनको वो नंबर कम करने के लिए या फिर वो नंबर कंट्रोल करने के लिए आपको वो दवाइयाँ दी जाती है. वो इनफेक्टिव नहीं होती, ते असमर्थ नाही ठरत. कारण जर तुम्हाला रोज सीजर येत नाहीये, कधीतरी सीजर येते, तर ह्याचा अर्थ त्या गोळ्या काम करतायत. त्या गोळ्यांचा संपूर्ण त्यांचा बेसिस हा आहे की तुमच्या सीजर फ्रीक्वेन्सीला कमी करेल किंवा सीजर फ्रीक्वेन्सी म्हणजे सीजर्सना कंट्रोलमध्ये ठेवेल. एपिलेप्सीवरती असमर्थ ठरत नाहीत. कधीतरी सीजर्स आपले इतके हे होतात,
like the activities go beyond a medicine, for the medicine to control, and it is okay. That doesn't mean that the medicines are ineffective. It just means your threshold to sustain that abnormal activity inside your brain was reached, and it went beyond it, which is exactly why you experienced a seizure. तुमचा ठराविक, प्रत्येकाला मी कसं असं बऱ्याच वेळेला सांगितलं की आपल्या प्रत्येकाचा ना एक ठराविक सीमा असते, मर्यादा असते, की जोपर्यंत आपला मेंदू ते नॉर्मल ॲक्टिव्हिटीज सहन करू शकेल. पण जेव्हा ती सीमा किंवा ती मर्यादा ओलांडली जाते तेव्हा आपल्याला सीजर येते. त्यामुळे कुठलंही औषध इनइफेक्टिव्ह आहे किंवा असमर्थ आहे असं होत नहीं. जब आपकी सीमा लांघ देते हैं वो नॉर्मल एक्टिविटीज, तब आपको सीजर आती है. तो लेकिन फिर भी अगर आपको ऐसे लग रहा है कि जो दवाई आपको दी गई है उसका आप पे कोई प्रभाव नहीं पड़ रहा, या फिर वो उनका काम नहीं कर रही, ऐसे आपको लग रहा है, इफ यू जेन्युइनली थिंक दैट इट इज स्टिल इनइफेक्टिव एंड इट इज नॉट हेल्पिंग योर कॉज, देन प्लीज टॉक टू योर न्यूरोलॉजिस्ट. Have an open dialogue with your doctor, because it is extremely important to have an open dialogue with the doctor. तुम्हाला खरंच जर असं वाटत असेल की नाही बाबा ही औषधं मला सूट करत नाही आहेत, किंवा मला ही औषधं नकोशी वाटतायत, किंवा ह्यांचा काही माझ्यावरती परिणामच होत नाहीये, तसं नसतं. परिणाम होत असतो, पण तरीही तुम्हाला तसं वाटत असेल, तुमच्या आतून तुम्हाला सिक्स सेन्स तसं सांगत असेल, तर कृपया न्यूरोलॉजिस्टकडे जा, त्यांच्याशी बोला, तुम्हाला काय वाटतंय हे त्यांना सांगा. कारण जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत न्यूरोलॉजिस्ट नाही कळणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही की इकडे दुखतंय तोपर्यंत डॉक्टर तिकडे तुम्हाला मलम लावू देऊ शकत नाही ना. तसाच प्रकार आहे, जोपर्यंत तुम्ही तोंड उघडून बोलत नाही तोपर्यंत न्यूरोलॉजिस्ट्सना, डॉक्टर्सना नाही कळणार आहे. ते त्यांची औषधं देत राहतील. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की ते काम करत नहीं है तो अपने डॉक्टर से जाके बात कीजिए, उनको बताइए कि आपको क्या महसूस हो रहा है. Going back to the topic of the day, and that is constant fear. So this is not something related to what the normal person behaves. It is something that keeps on going on inside our brains. No matter how much we try to switch it off, we cannot. It just keeps on, like going on in our brains, and that is constant fear. हमेशा डर लगा रहता है. ये हमारे दिमाग में लाईक 2400 घंटे चालू रहता है. आम्ही कधीच ते स्विच ऑफ नाही करू शकत, क्योंकि वो बहुत इम्पॉसिबल आहे स्विच ऑफ करणं. सतत तो विचार आमच्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू असतोच. नाउ व्हॉट इज दिस कॉन्स्टंट फिअर? फिअर ऑफ, आय हॅव लिस्टेड इट आउट. फिअर ऑफ व्हेन विल आय गेट अ सीजर. मला कधी पुढची सीजर येईल, कब आएगी सीजर, ये हमेशा चालू रहता है. व्हाट इफ आई गेट अ सीजर राइट नाउ? मला आत्ता सीजर आली तर? हे एस्पेशली कधी होतं माहिती आहे? व्हेन यू आर इन अ मीटिंग, when you have some presentation to give, when you are working, when you are on stage giving a talk, or in a seminar, which is extremely important, in an interview. Yes, in an interview. When there are like, or at a function, or at a family function, or anywhere, किसी की शादी हो रही है, बर्थडे पार्टीज, कोई भी कहीं पर भी जो चीज़ आपको इम्पोर्टेंट लगती है, और तभी हमेशा मेरे दिमाग में ही नहीं, बहुत सारे लोगों के दिमाग में, आई हैव स्पोकन टू अ लॉट ऑफ PWEs and everyone has said the same thing, especially when there is a family function or there is some important event, professionally or personally or socially. This question always goes on in our heads. What if I get a seizure today?
इतकं महत्त्वाचं काहीतरी आहे, कोणाचं तरी लग्न होतंय, स्वतःचं लग्न होतंय, वाढदिवसाची पार्टी असेल, हॉटेलमध्ये असाल, काही असाल, बरेच दिवसांनी कोणाला तरी भेटत असाल, प्रत्येक वेळेला असं कुठेतरी मनात येतं की आज सीजर आली तर, आणि तो जो एक प्रश्न सतत डोक्यामागे चालू असतो, दॅट इज फिअर, दॅट इज द कॉन्स्टंट फिअर ऑफ like not wanting to experience the seizure at that point of time. Then there is a fear of biting. Yes. So people get violent. There are times when we get violent during a seizure. That happens. And some people may bite. Yeah, it happens. It's quite kind of normal. कोई काटते भी है सीजर के दौरान, कभी कभी मैं कभी कभी काटती हूँ सीजर के दौरान। तो ये हमेशा डर लगा रहता है कि कहीं कोई आपको मदद करने आए, स्पेशली व्हेन अ स्ट्रेंजर इज कमिंग टू हेल्प यू. You have that fear, what if I end up biting that stranger during a seizure? I mean, that person is just trying to help me, and what if I end up biting that person? कहीं उस अनजान इंसान को मैं काट तो नहीं लूंगी या लूंगा, whatever. ये डर हमेशा लगा रहता है. चावा हिंसक होतात, जसं मी म्हणाले, चावा घेतला जातो. तर एस्पेशली कोणी अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला मदत करायला आली असेल तर ही भीती प्रचंड वाटते की मी त्या अनोळखी व्यक्तीला चावणार तर नाही ना चुकून सीजरमध्ये. ही नेहमी भीती असते. फिअर ऑफ इंजरिंग और हर्टिंग समवन एल्स. Well, during a seizure, we do end up hurting our own selves, yes, but as I spoke that we tend to get violent at times, and if you are in that violent zone, we may end up hurting someone else. It is not on purpose. We are not doing it intentionally. That does not mean that we hate that person or despise that person, or we are like, we are not doing it on purpose. It just happens. We are flapping away. You are just there. Wrong periphery. And that fear of hitting someone, of injuring someone, because there's a surge of energy inside of you when you're experiencing a seizure, and that energy is uncontrollable. Like, there was this one example when I got a seizure and 3 adult men couldn't control me, couldn't handle me, and I ended up hitting all 3 of them, and me, a puny me, and these were like really strong 3 grown men. So we get this surge of physical energy at that point of time as well, and there is always this fear of what if I end up hurting someone else. That fear is constantly going on in our heads. क्या होता है कि जब सीजर आती है ना, तब देवी आ गई जो कहते हैं ना, बहुत ज़्यादा शक्ति आ गई है इसमें, ऐसे होता है. मतलब कोई भगवान या फिर कोई देवी नहीं आती, बट शरीर में इतनी ताकत आ जाती है कि आपका हाथ पैर, क्योंकि आप तो मतलब यू आर नॉट, हम क्या जानबूझ के ऐसे थोड़ी करते हैं, वो हो जाता है, राइट. और ऐसे में हमेशा ये डर लगा रहता है कि कहीं मैं किसी दूसरे इंसान को गलती से कुछ लग ना जाए, मेरी वजह से उनको तकलीफ ना हो, उनको इंजरी ना हो. ये ख्याल हमेशा दिमाग में चालू रहता है. ये कभी हम बताते नहीं है, पर ये जो डर लगा रहता है कि भाई मेरी वजह से किसी दूसरे को कहीं चोट ना पहुंच जाए, फिजिकल, दैट इज शरीर में कोई चोट ना पहुंचे क्योंकि गलती से आपका हाथ लग सकता है.
पैर लग सकता है, कहीं गलत जगह पे किक लग सकती है। तो ये हमेशा डर लगा रहता है कि कहीं हम किसी और को तो गलती से मार ना दे, मतलब मार डालना नहीं, गलती से हाथ वाथ पैर वैर ना लग जाए, उनको कोई तकलीफ इंजुरी ना हो. कारण ती जी गिल्ट असते ना की आपल्यामुळे दुसऱ्याला लागलंय, ती फार वाईट असते. आम्ही काय मुद्दाम कोणाला मारत नसतो, मुद्दाम हिंसक होत नसतो, पण चुकून आपल्यामुळे कोणाला तरी काहीतरी इजा झाली, ही जी जाणीव असते ती भयंकर वाईट असते. आणि ही भीती सतत आमच्या डोक्यात चालू असते की माझ्यामुळे कोणाला इजा तर नाही ना होणार, माझ्यामुळे कोणाला काही लागणार तर नाही ना. कारण त्या क्षणी अंगात प्रचंड ताकद येते, प्रचंड ताकद, सांगता येणार नाही एवढी ताकद येते. म्हणून ते म्हणतात ना देवी आली, देवी आली. वेल ॲक्च्युली देवी नाही येत, शक्ती येते अंगात खूप जास्त. सो वेल या दॅट टेन्स टू हॅपन. बट ह्याचा अर्थ, त्यामुळे ती भीती सतत असते डोक्यात. फिअर ऑफ फ्लॅशिंग, येस, that tends to happen because you're not in your senses. I have flashed. I know a person who just picked up her skirt because you're not in your senses as to what is happening. So बहुत बार ऐसे हो जाता है कि आप कपड़े उठा देते हैं खुद के, सीजर आती है तो, मतलब जानबूझ के कोई कपड़े नहीं उठाता, बस हाथ में जो लग गया ऐसे उठा लिया, ऐसे हो जाता है. और कभी कभार कपड़े भी हाथ में आके पता नहीं टी शर्ट वी शर्ट ऊपर हो जाती है, स्कर्ट पहने हो तो स्कर्ट कभी ऊपर हो जाती है, कुछ भी हो सकता है. त्यामुळे ज्याला इंग्लिशमध्ये फ्लॅशिंग म्हणतात, आपलं चुकून हातात जर स्कर्ट घातला असेल, कसेही पडतो माणूस, हातपाय झटकत असतो, त्यामुळे अंतर वस्त्र तर आपली दिसणार नाहीत ना, किंवा कधी कधी दिसतातही. त्यामुळे ती एक भीती नेहमी असते की अरे बापरे, आपल्याला सीजर आत्ता आली आणि काही दिसलं बिसलं असं तर नाही ना होणार, ही भीती सतत डोक्यात असते. वी आर ऑलवेज अफ्रेड, एस्पेशली व्हेन इट कम्स टू फीमेल्स, because we wear quite risque clothes, don't we? Then there is the fear of being judged. This is a very society oriented fear. We always feel as if we will be judged, like epilepsy will be like, oh, that person has epilepsy, oh my god, they are mad, they get violent, just stay away from them. That judgmental look, we cannot describe how it is, but we can see it in the eyes, which is very, very upsetting at times. But which is exactly why people hide and don't talk about epilepsy, because they don't want to be judged. They fear of being judged. हमेशा वो डर लगा रहता है कि कहीं कोई हमें जज ना कर दे, कहीं कोई कुछ ऊट पटांग कोई बात ना कर दे, कि पागल ना बुला दे हमें कहीं. ये ना हमेशा डर लगा रहता है दिमाग में कहीं ना कहीं पे, तो कि भाई अगर मैंने अपनी एपिलेप्सी के बारे में बात कर दी तो मैंने तो जज होना ही है. ये तो डर हमेशा लगा रहता है दिमाग में. आणि हे सांगू शकत नाही कोणाला, कारण म्हणजे आता माझंच उदाहरण घ्या, मला दिवसातून एकदा तरी कोणीतरी सायको असं म्हणतं. वेरॅज मी आधी पण एक्सप्लेन केलेलं आहे की सायकोपॅथ आणि एपिलेप्सीचा दूरदूरपर्यंत असा डिरेक्ट संबंध नाही आहे. पण तू वेडी आहेस, वेड्याचे झटके येतात, असं तर कोणी आपल्याला बोलणार नाही ना, ह्याची भीती प्रचंड लोकांच्या मनात असते. आपल्याला जज केलं जाईल ह्याची भीती लोकांच्या मनात प्रचंड असते. म्हणून लोक स्वतःहून येऊन कधीच बोलत नाहीत एपिलेप्सी विषयी, ह्या भीतीपोटी बोलत नाहीत. अजून दुसरी भीती म्हणजे गेटिंग लेबल्ड. जसं मी आत्ता म्हणाले
की मी कोणाला वेडं म्हणणं की अरे ठार वेडी आहे बाबा ती बाई, तिला ना फिटविटी येत राहतात, ती वेडी आहे. हे जे लेबलिंग असतं ना ते फार डेंजरस असतं आणि त्याच्या ती प्रचंड भीती असते. टू बी कॅटेगराइज्ड ॲज समवन यू आर नॉट, being labeled as a violent and mad person, whereas you're not. People fear that. We fear that. हमेशा डर लगा रहता है कि कहीं कोई हमें लाइक यू नो रास्ते में कुछ कह ना दे अगर आ गया तो. The fear of being discriminated against, which is a reality. It's not just a fear, it's a reality that we are discriminated like anything. Oh, you have epilepsy, you're not eligible for this job. Oh, you have epilepsy, are you sure you should be doing that? Oh, you have epilepsy, so is it okay to have sex? You know, yes, I have spoken about it previously as well, and it is very weird. You always get discriminated at jobs, in your personal life. People ask you really weird questions. Oh, so you have epilepsy, so can you talk with people, or are you a slow learner, or like do you know what 2 plus 2 is? And you're like, are you kidding with me? I have epilepsy, I am intelligent. Just because a person, there is this discrimination of a person with epilepsy cannot be hot, but you don't look like as if. We are going to delve into that later on, not today. But yeah, we always get discriminated against. हमेशा like you know बहुत लोगों को अपनी नौकरी से हाथ धोना पड़ा है. ये तो आप जरूर देखते ही होंगे. बहुत सारे लोग हैं. ओह माय गॉड, कैमरा हिल गया. ओके बहुत सारे लोग हैं जिनकी जॉब जा चुकी है, जिनको घर से बाहर निकाल दिया गया है, जिनकी शादी हो चुकी है, और गलती से अगर उस लड़की को एपिलेप्सी है और शादी हो चुकी है तो घर से बाहर फेंक दिया गया है. लड़कियों को खुद के घरों में नहीं लिया जाता, ससुराल में नहीं लिया जाता. लड़की को एपिलेप्सी है तो डायरेक्ट कोर्ट में खींचा जाता है कि भाई आपने पहले नहीं बताया, जो कि हालांकि सही है कि आपने पहले नहीं बताया, आपने धोखा देके शादी की है. पर इन सब चीजों की वजह से लोग अपना मुंह नहीं खोलते कि भाई यू नो आप हमें जज करोगे, आप अपने दिमाग में कुछ हमारे बारे में एक इमेज क्रिएट कर दोगे. इसकी वजह से लोग बात नहीं करते. त्यामुळे डिस्क्रिमिनेशन बद्दल तर म्हणजे मी कितीही तास बोलू शकेन. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे कारण ऑलरेडी 23 मिनिटं झाली आहेत या व्हिडिओला. पण इट इज अ रियालिटी. ही सत्य परिस्थिती आहे की आमच्या अगेन्स्ट भेदभाव केला जातो आमच्याबरोबर. सो which is exactly why we don't speak out, or we as an I do, but clearly but many people are still afraid of coming out and speaking out aloud regarding epilepsy. So I'm just going to recap what are the constant fears. This is individually personal fears. खुद को जो हमेशा खुद के बारे में डर लगा रहता है, स्वतःच्या डोक्यात घडणारी भीती. That is, when will I get a seizure, and what if I get a seizure right now? मुझे कब सीजर आएगी, और मतलब कभी आएगी इसके बाद, या फिर यार अभी तो ना आ जाए प्लीज. पुढची सीजर कधी येणार आणि आज तर नाही येणार. ही स्वयं जी भीती स्वतःच्या डोक्यातली असते. सेकंड फियर इज फिजिकल फियर, and which is fear of flashing your underwear, flashing your private parts. कई हमारे अंडरवेयर तो दिख ना जाए, अंडरवेयर ही नहीं, कभी कभी कुछ और भी ना दिख जाए. सीजर के दौरान ये हमेशा डर लगा रहता है.
मराठीत सांगायची गरज आहे. ओके फाईन. आपलं अंतर्वस्त्र तर नाही ना दिसणार, अंतर्वस्त्रच नाही तर अजून काही तर नाही ना दिसणार, ही भीती सतत असते. फिअर ऑफ बायटिंग, काही काट ना दे, चावणार तर नाही ना. फियर ऑफ इंजरिंग और हर्टिंग समवन एल्स ड्यूरिंग अ सीजर, कहीं हमारी वजह से किसी और को तो तकलीफ नहीं हो जाएगी, आपल्यामुळे दुसऱ्यांना इजा तर नाही ना होणार. And the third fear that we spoke about are the societal fears. Societal fears of being judged, labeled कि भाई पागल है, लक्ष नका देऊ हा, ते वेडी आहे वगैरे. Fear of being discriminated, which discrimination, भेदभाव, ये तो मतलब बहुत ऑर्डिनरी है. And this all plays against the psyche of that person. इट लीड्स टू लो सेल्फ एस्टीम, खुद के बारे में डाऊट करना, स्वतःला कुठेतरी कमी लेखणं, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागचं कारणीभूत ह्या सगळ्या भीती आहेत. So I'm gonna wrap up for today. If you like the video, do give a thumbs up, subscribe, share if you want other people to know. So I get asked this question a lot ki how do I spread epilepsy awareness? Just share my videos. बहुत बार ये पूछते हैं लोग कि I want to help you out, मला तुम्हाला मदत करायची आहे, मलाही अवेअरनेस करायचा आहे, पण कसं करायचं कळत नाही आहे, मला माझी आयडेंटिटी पण दाखवायची नाही आहे. फार सोपी गोष्ट आहे, माझी आयडेंटिटी मी ऑलरेडी दाखवलेली आहे, मला एपिलेप्सी हे ऑलरेडी लोकांना माहिती आहे. तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करू शकता. त्या म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः कम्फर्टेबल नाही आहात स्वतःहून बोलायला, तोपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करू शकता. अवेअरनेस त्या थ्रू, जनजागृती या पद्धतीने पण होऊ शकते. सो इफ यू लाईक द व्हिडिओ, डू गिव्ह इट अ थम्स अप. Comment if you have any questions. As you see, I always answer questions and they are absolutely welcomed. So do not think, and no question is stupid. Trust me, not a single question is stupid, because we don't know who we are indirectly helping by asking that question. There must be someone in some corner of the world who has been having the same question but does not have the confidence to ask that question, but you do. So just drop in the questions in the comment section, and if you're uncomfortable to do that, then drop a DM, direct message in direct message me on Instagram. The handle is epilepsy_warrior_queen, epilepsy warrior queen, and you'll see my photo there. So so do that. And yeah, keep fighting, stay strong, and as usual, stay happy, stay golden.